काय झालं? गोष्टींमधून मार्ग कसा काढायचा हे कळत नाही ना? सर्वतोपरी प्रयत्न करून सुद्धा अपेक्षित मार्ग दिसत नाही. तर आता यावर उपाय सांगतो. शांतपणे ऐक. इच्छा असेल तर मार्ग दिसेल आणि दिसेलच. आता तुला का दिसत नाही ते सांगतो. आता मी तुला म्हटलं चल उठ आणि तिथे जा. तर तू काय म्हणशील? कुठे? तेच तर महत्वाचं आहे ना. कुठे? कुठे जायचं हे कळल्याशिवाय कसं जायचं हे आपण ठरवू शकत नाही. मुळात तू आज जे काही काम करतोयस, हे करायचं म्हणून करतोयस का ते तुझं खरंच स्वप्न होतं याचा विचार कर. का फक्त उदरनिर्वाह आणि समाज काय म्हणेल या भावनेने तू ते करतोस? कारण कसं आहे ना, अंधारात बाण मारून वाट बनत नसते. तुझा जन्म कशासाठी झाला? तुझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐक. तो तुला अपेक्षित वाट दाखवण्याचा कायम प्रयत्न करत असतो. तो आवाज तो आवाज कधीही डावलू नकोस. जे तुझ्यात नाही ते तुझ्यात आणण्यापेक्षा जे तुझ्यात आहे ते शोध. ती कला जप आणि मग बघ, तुला अपेक्षित अशी हवी-हवीशी वाट तुझ्या नकळत हळू बनत जाईल. जोवर तुला पटत नाही, तोवर दुसऱ्याचे म्हणणे निव्वळ द्रव्यापोटी कधीही ऐकू नकोस. आणि काम असं कर, जे करत असताना तुला वेळेचं भान राहणार नाही. ते खरं तुझं भविष्य घडवेल. आणि हो, या दरम्यान भिवू नकोस. हे काम करत असताना कधीच भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझी सगळ्यात महाग पडणारी चूक तुला सांगतो. तू प्रयत्न करतोस पण सफल का होत नाहीस ही चिंता तुला कायम मनात सतावत असते. हो ना? आता यातून मार्ग कसा काढायचा हे मन लावून शांतपणे ऐक. तू एखादी गोष्ट चांगल्या भावनेने सुरू करतोस पण त्यात अपेक्षित यश मिळत नाही. मग हे माझ्याच बाबतीत होतंय का हा विचार करून खचून जातोस. मुळात तुला वाटतं की तू आज एखादी गोष्ट सुरू केलीस की अल्पावधीत तुला यश मिळेल. इथेच तू चुकतोस. अरे फळाची अपेक्षा न करता कार्य करत राहा. धडपडशील लागेल पण हे सगळं तुला पचवावंच लागेल. कारण माझ्या दरबारात मी तुझ्या कष्टांची किंमत मोजत असतो आणि ह्या परीक्षेत जो तरतो ना तोच कायम पुढे सरसावतो. आता याची एक समर्पक गोष्ट ऐक. दोन मित्रांना एका ठिकाणी हिऱ्याची खाण आहे असं कळलं आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आशेने तिथे खणायला सुरुवात केली. बराच वेळ झाल्यानंतर दोघांच्याही हाती काहीच लागलं नाही. त्यामुळे एकाने आशा सोडली पण दुसरा मात्र न थांबता खोदत राहिला आणि पुढच्या क्षणी असंख्य हिऱ्यांचा खजिना हा त्याच्या हाती लागला. यावरून काय कळलं? अरे जिथे हरल्यासारखं वाटेल तिथे तू अपेक्षित यश मिळण्यापासून निव्वळ काही प्रयत्न दूर असतोस. आणि म्हणून प्रयत्न करत राहा आणि भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.